नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 धडा 4 उत्क्रांती या धड्याबद्दल बोलणार आहोत. उत्क्रांतीची संकल्पना, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे, मानव सदृश्य वानर. आता पाहूया चला. 4.1 उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत व संत वेगाने होणारा बदल होतो. उत्क्रांतीचा अर्थ काय? सतत सतत व संत होणारा बदल बदल झालाच पाहिजे. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पना खालीलप्रमाणे आहेत. तर पर्यावरणाच्या बदलांशी जुळवून घेण्याचा व आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीतील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. आता पर्यावरण बदलांची म्हणजे जो प्राणी वाळवंटात राहतो आणि जो प्राणी बर्फाळ प्रदेशात राहतो, त्याला तिथलं अस्तित्व त्याचं टिकून राहण्यासाठी तो त्याच्या शरीरामध्ये जे काही बदल घडून येतो, अंतर्गत बदल घडून येतात, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. काय म्हणतो? उत्क्रांती. कालांतराने तेच बदल प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवांशिकतेचे रूप धारण करतात. आता तेच बदल आता आपल्यामध्ये काय बदल झाले, तर जी आपली पुढची पिढी आहे तेच बदल ते पुढे आपली पिढी धारण करेल. अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्य असणारी एक मूळ प्रजाती उदयाला येते. अशी प्रत्येक प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेक मूळ प्राणीजात नष्ट पावते. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी एखादी प्राणीजात आहे जी बदलणारी परिस्थिती ती तिला जुळवून घेत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ती पूर्णपणे नष्ट होते आणि एकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात आणि कधी कधी समूळ नष्ट होते, म्हणजे पूर्णपणे नष्ट होते, गायब होते. नाहीतर कधी कधी तिच्यापासून अनेक उत्क्रांत प्रजाती म्हणजे अनेक प्रजाती जास्तीत जास्त निर्माण होतात. उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. आता उत्क्रांती ही संकल्पना कोणी मांडली? चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. त्यांनी काय सांगितलं पाहूया. ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. आता ज्या प्रजाती आहेत ज्या आपलं पर्यावरण बदलतोय त्याच्याशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतील आणि ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात आणि अशा प्रजाती आहेत त्या उत्क्रांतीशी जुळवून घेत नाहीत, त्या पूर्णपणे नष्ट होतात. आता अशी कोणती प्रजाती जी नष्ट झाली ती पाहूया. तर पूर्व पृथ्वीवर डायनोसॉर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असा एक समज आहे. आता हे डायनोसॉर आहेत, हे डायनोसॉर आहेत, डायनोसॉरचे विविध प्रजाती आहेत, ते नष्ट झाले. ते नष्ट का झाले त्याचा उल्लेख आता आपण पाहूया. एखाद्या अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे प्रमुख कारण असावे असे मानले जाते. आता डायनोसॉर का मेले, का नष्ट झाले, तर एखादा अचानक आलेलं निसर्गाचे संकट म्हणजे निसर्गामध्ये कधी कधी काय होतं, तापमान वाढला, कधी पाऊसच नाही पडला, कधी महापूर आला, अशी कोणता तरी आकस्मिक बदल निसर्गामध्ये होतो. त्याच्यामुळे निसर्गाचे संकट किंवा पर्यावरणात झालेला बदल यामुळे डायनोसॉरच्या प्रजाती नष्ट झाल्या असं मानलं गेलं. पंख असलेल्या डायनोसॉरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत आणि ज्या डायनोसॉरला पंख होते त्याची आपल्याला अश्मीभूत अवशेष भेटले आहेत. दोन पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनोसॉरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. आता काही प्रजाती डायनोसॉर होते, पंख असलेल्या डायनोसॉर पासून दोन पायावर चालण्यापासून पक्षी निर्माण झाले, अशा प्रजाती निर्माण झाल्या असे मानले जाते. आता हा डायनोसॉर आहे आणि ह्या पंखाच्या डायनोसॉरचे कल्पनाचित्र म्हणजे दोन्ही पण डायनोसॉर दाखवले. हा डायनोसॉर दोन पायावर चालणार आहे आणि हा पण दोन पायावर चालणार आहे पण त्याला पंख आहेत, असा डायनोसॉर इथे दाखवलेला आहे. आता प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे, प्राणी कसे कसे उत्क्रांत होतात हे पाहूया. सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवाती आदिजीव एक पेशीय सजीवापासून झाले असे आपण गेल्या पडात पाहिले. आता सजीवांची निर्मिती कशी पण झाली? एक पेशीय सजीवांपासून. या सजीवांना बहुपेशीय सजीव निर्माण झाले, म्हणजे एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची व प्राण्यांची निर्मिती झाली. आता बहुपेशीय सजीव हळूहळू वाढत गेले, त्यांचा विकास होत गेला, त्यांच्या प्रक्रियेतून वनस्पती व प्राण्यांची निर्मिती झाली. आता प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. अपृष्ठ वंशीय सजीव म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही असे सजीव. ज्यांना पाठीचा कणा नाही, आता माणूस ताट उभा राहतो त्याला पाठीचा कणा आहे, तर त्याला पाठीचा कणा नाही असे अपृष्ठीय सजीव म्हणजे ही आहे गोगलगाय. काय आहे? गोगलगाय. ही रांगत चालते, ही उभी राहू शकते का? नाही राहू शकत, कारण की तिला पाठीचा कणा नाही आहे. नंतर आहे पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे, आता मासा आहे त्याला पाठीचा कणा आहे कारण की तो ताट आहे तिथे, तो आडवा असा आडवा तेवढा होऊ शकतो का सापासारखा? नाही, सापाला पाठीचा कणा नाही आहे.
नंतर आहे उभयचर. उभयचर प्राणी म्हणजे काय, जे पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे असं प्राणी जे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. नंतर पक्षी वर्ग. पक्षी काय करतात, पक्षी कुठे राहतात, झाडावर, नंतर हवेमध्ये जातात. नंतर सरपटणारे प्राणी साप. साप तर माहिती आहे तुम्हाला. नंतर सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे गाय. सस्तन प्राणी पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्कृष्ट टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आई आपल्या पिल्लाला जन्म देणे व जन्मांतर दिल्यानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर पोषण होणे हे बहुतेक सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्य आहे. आता सस्तन प्राणी असे प्राणी असतात त्यांच्या पोटामध्ये त्यांचा जीव झाला तर त्यांच्या जीवाची वाढ होते. नंतर काही काळानंतर त्याचे जन्मांतर पुढच्या अंगावर होते. असं बहुतेक सस्तन प्राण्यामध्ये आहेत. पण याला अपवाद कोण आहे, बदक चोचा. हा बदक चोचा प्राणी आहे, याला अपवाद आहे. तो सस्तन प्राणी असून पण प्लॅटिपस मुंगी खाऊ हा मुंगी खाऊ आहे. या प्राण्याच्या काही प्रजातींत सस्तन प्राणी असते. हे प्राणी सस्तन असले म्हणजे हे प्राणी सस्तन असले तरी ते कोंबडीसारखी अंडी घालतात. काय करतात, कोंबडीसारखी अंडी घालतात. आता मानव सदृश्य वानर पाहूया आपण. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर असे म्हणतात. मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीचे वावर प्रामुख्याने झाडावरच होता. आता हा जो एप वानर होता तो प्रामुख्याने कुठे राहत होता, झाडावरच राहत होता. ज्या प्रजातींचे वावर झाडावरच होत राहिला त्यांचे मूळ मानव स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीत वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उपरांत होत गेल्या. त्यांच्यापासून क्रमाने उपरांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. आता मानव काय होता, प्रथम वानर होता, नंतर तो झाडावर राहिला, झाडानंतर तो गवताळ प्रदेशात गेला, गवताळ प्रदेशानंतर तो जमिनीवर आला, त्याच्यानंतर उत्क्रांत होत होतो तो मानव झाला. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. त्या मानवालाच आदी मानव म्हणतात. हे सगळं घडलं कुठं घडलं, आफ्रिका खंडामध्ये. आणि त्या मानवाला आपण काय म्हणतो, आदी मानव. आदी मानव. आदी म्हणजे प्रारंभीचा. आदी म्हणजे काय, प्रारंभीचा. प्रारंभ म्हणजे सुरुवातीचा. पुढील पाठात आपण मानव उत्क्रांतीची वाटचाल पाहणार. आपण काय पाहणार आहोत, मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल ही आपण पुढील पाठात पाहणार आहोत. आता एका जागा उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा ज्या शास्त्रज्ञांनी मांडली तर चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा कोण होता, तर सस्तन प्राणी होता. कोण होता, सस्तन प्राणी. पाणी. आता एका वाक्यात पाणी व जमीन या ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात, तर उभयचर प्राणी. काय म्हणतात, उभयचर. आदी मानवाची प्रजाती प्रथम कुठे आली, अस्तित्वात आली, तर आफ्रिका खंडामध्ये. कुठे आली, आफ्रिका खंड. नंतर पुढील विधानांची कारणे लिहा. डायनासॉरच्या महाकाय प्रजातीचा नष्ट का झाल्या, तर अचानक आकस्मिक झालेला पर्यावरण बदल व निसर्गामध्ये आलेले संकट. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. याचं कारण काय होतं, की जी मूळ प्रजाती असते ती स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून येते. असं करता करता कधी कधी ती प्रजाती नष्ट होते किंवा तिच्यापासून अनेक प्रजाती नवीन उदयाला येतात. आता इथे सजीव प्राण्यांची उत्क्रांती. सजीव पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय. पाठीचा कणा नसलेले, इथे पाठीचा कणा असलेले, इथे पाठीचा कणा असलेले. जलचर, उभयचर, सस्तन. इथे कृमी, परत साप आणि अजून काय होतं, एक आपण शिकलेलं होतं, गोगलगाय. काय होतं, गोगलगाय. गोगलगाय. अशा प्रकारे आपला उत्क्रांती हा धडा शिकवून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनल जास्तीत सबस्क्राईब करा. धन्यवाद.